लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. ही ताकद जी आहे ही ताकद आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली. शिंदे साहेबांनी जेव्हा उठाव केला 2022 मध्ये तेव्हा लोकांना वाटलं होतं की शिवसेना जी आहे ती किती दिवस चालेल, हा पक्ष कुठपर्यंत पोहोचेल. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्ष असं काम शिंदे साहेबांनी केलं की 2024 मध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये लँडस्लाइड विक्ट्री जी आहे या ठिकाणी मिळाली. शिवसेनेला याच्या अगोदर जेवढं यश मिळालं नव्हतं तेवढं यश जे आहे कमी जागा लढवून 80 जागा लढल्या आणि 60 आमदार जे आहेत त्या ठिकाणी निवडून आले. एक मोठी गोष्ट नाही, ही खूप मोठी गोष्ट. लोकांना वाटलं होतं काय होईल शिवसेनेचं, काय होईल संतोष बांगरचं, काय होईल आंबेडकरजींचं. कारण की जेव्हा उठाव केला होता तेव्हा या लोकांना पण माहिती नव्हतं की काय पुढे होणार आहे. पण शिंदे साहेबांवरचा विश्वास जो आहे हा त्यांना शिंदे साहेबांबरोबर घेऊन गेला. 50 आमदार 13 खासदार हे शिंदे साहेबांबरोबर गेले. विचार नाही केला, हजारो लाखो शिवसैनिक जे आहे हे जोडले गेले. त्यांनी विचार केला नाही की भविष्यामध्ये काय होईल. पण बांगरजींनी सांगितलं की जे आले नाही शिंदे साहेबांबरोबर जे आले नाही त्याची काय परिस्थिती झाली आणि जे शिव्या शाप देत होते दिवस रात्र उठल्या झोपल्या जागल्या फक्त शिव्या शिव्या टीका आणि टीका. आज लोकांनी काय अवस्था करून टाकली हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं. मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की संतोष बांगर जो आहे हा कार्यकर्ता दिवस रात्र काम करतोय, अडल्या नडल्याला मदत करतोय. शिंदे साहेब देखील असेच होते की जो कोणी त्यांच्याकडे यायचा त्याला जे काय आपल्याकडे ते काढून देण्याचं काम शिंदे साहेब करत होते. आणि आज मी संतोष बांगर यांना या ठिकाणी पाहतो की जो कोणी व्यक्ती येतो त्याला थेट सरळ हाताने मदत करण्याचं काम जे आहे हे संतोष बांगर करतात. त्याला दानत लागते, दानत पैसे सगळ्यांकडे असतात पण दानत देण्याची लागते. जी दानत शिंदे साहेबांमध्ये आहे तीच दानत जी आहे त्याच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आहे. मी बघत असतो सोशल मीडियावर उघडलं सोशल मीडियावर एक दिवसात एकदा तर संतोष बांगर आहेच. कोणाच्या ऑफिस मध्ये आहे, कोणाला मदत करताना आहे, कोणाला आता जरा शिंदे साहेबांनी सांगितले कंट्रोल तेच बोललो ना कंट्रोल. नाहीतर तेव्हा पाच यायचे सोशल मीडियावर. संतोष बांगर एका जिल्ह्यापुरता मर्यादित असणारा कार्यकर्ता नाहीये. त्याला येणाऱ्या काळामध्ये हे देण्याचं काम शिंदे साहेब या ठिकाणी करतील. कारण की कार्यकर्त्यांची ओळख जी आहे शिंदे साहेबांना. हा शिवसंवाद दौरा कशासाठी, हा शिवसंवाद दौरा यासाठी आहे की कोण कार्यकर्ता कशा प्रकारे काम करतोय, कशा परिस्थितीमध्ये काम करतोय, किती वर्षापासून काम करतोय, किती वर्षापासून संघटनेला आपलं सर्वस्व अर्पण केलंय. पण कुठलीच अपेक्षा न करता शिवसेना या 4 अक्षरांसाठी झटतोय, लढतोय, काम करतोय. अशा शिवसैनिकांना भेटण्यासाठीच हा शिवसंवाद दौरा आहे. या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने गेले अनेक वर्ष कार्यकर्ते शिवसैनिक काम करतायत. त्यांना कोण विचारणारा नव्हतं. नेते जे आहेत मुंबईमध्ये बसून जे आहे ते निर्णय घ्यायचे. पण आजची शिवसेना जी आहे बदललेली शिवसेना आहे ती निर्णय जे आहे ही ग्रास रूटला येऊन घेते. जो कार्यकर्ता काम करतो त्याला संधी देण्याचं काम इकडे शिवसेनेमध्ये होतं. आताच उदाहरण आहे डॉक्टर ज्योतिताई वाघमारे, एक सर्वसामान्य महिलेला जे आहे सर्वोच्च सभागृहामध्ये पोहोचवण्याचं काम जे शिवसेनेने शिंदे साहेब कोणी विचार केला होता का? विचार केला होता की राज्यसभा त्यांनी स्वतः विचार केला होता. पण ती महिला जी आहे ती कार्यकर्ता जी आहे सगळ्यांना जे आहे अंगावर घेण्याचं काम, पक्षासाठी जे आहे जिथे बोलू तिकडे जाण्याचं काम. खिशामध्ये कधी पैसे नसायचे तरी देखील पक्षाला जे आहे कधी विचारलं नाही
तसं तसं जिथे जिथे पक्षाने पाठवलं तिथे तिथे पक्षाची बाजू मांडण्याचं काम जे आहे ते ज्योतिताई वाघमारे यांनी केलं. मला फक्त एवढं हे सांगायचं का सांगितलं कारण की प्रत्येक कार्यकर्ता जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये इतक्या ताकदीचा होऊ शकतो. प्रत्येक कार्यकर्त्यांनी तशाच प्रकारे काम केलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी हा विचार नाही केला पाहिजे की मी माझ्या गावामध्ये तालुक्यामध्ये काय काम करतोय, की पक्षाला कसं काय कळेल, शिंदे साहेबांना कसं काय कळेल. शिंदे साहेब जे आहे हे झोळी आहे, ते बरोबर हिऱ्याची जे आहे परत त्यांना आहे. हिरे शोधून शोधून जे आहे हे शिंदे साहेबांनी जे आहे या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणलेले आहेत. आताच बघा बच्चू कडू यांना देखील जे आहे एमएससी देण्याचं काम एका कार्यकर्त्याला जो ग्रासरूट वरती काम करतोय, जो तळागाळामध्ये काम करतोय, जो पक्ष संघटना वाढवतोय, तो पक्ष पुढे घेऊन जातोय अशा कार्यकर्त्याला जे आहे ही जबाबदारी देण्याचं काम आहे. कारण की पक्ष वाढला पाहिजे. पहिल्याची परिस्थिती वेगळी होती. कोणी कोणाची शिफारस केली की बाबा त्याला काहीतरी बरोबर तुम्ही सगळे जण पुढे जाणल्या काय होतं तुम्ही सगळे गेल्या अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम करताय, पण आताच्या शिवसेनेमध्ये कुठेही जे आहे वशिलागिरीची आहे वशिलेगिरी चालत नाही. इकडे जो कार्यकर्ता काम करतो त्याला संधी देण्याचं काम त्या शिंदे साहेब या ठिकाणी काम करतात. कारण की शिवसेना आपल्याला वाढवायची ज्या उद्दिष्टाने शिंदे साहेबांनी उठाव केला, तळागाळातील शिवसैनिक असेल त्याचबरोबर लोक असतील, या महाराष्ट्राच्या लोकांना कसा न्याय मिळेल यासाठी झपाटून काम करणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. मी पाहिलं मुख्यमंत्री असताना वर्षाची दारं जी आहे ही सगळ्यांसाठी उघडी केली. इकडे देखील जे जे लोक बसलेले याच्यामध्ये पैकी बरेच लोक जे आहे वर्षावरती जाऊन आले असतील. या सगळ्यांना अनुभव आहे की शिंदे साहेब सकाळपासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत जे आहे हे काम करत होते. वर्षावरती जे आहे उपलब्ध राहत होते जेणेकरून कुठलाही शिवसैनिक आला दूर कुठलाही दुर्गम भागामधून शिंदे साहेब त्याला भेटल्याशिवाय जे आहे ते झोपायला असं काम जे आहे ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री असताना देखील ते करतात. तर मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय शिंदे साहेब 18 तास काम करतायत. तुमच्या सगळ्यांकडून तेवढी अपेक्षा, पण आपण दिवसाचे काही तास जे आहे हे शिंदे साहेबांसारखं काम करायला पाहिजे. त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हिंगोली जिल्ह्यातील लोक जे आहेत कार्यकर्ते जे आहेत मजबूत आहेत, चांगलं काम या ठिकाणी करतायत. तर मी आपल्याला एवढंच सांगतो येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या जिल्ह्यामधील जे विधानसभा आहे, लोकसभा आहे, या सगळीकडे जे शिवसेनेची ताकद जी आहे वाढली पाहिजे. आपण जो विचार करून बसायला नाही पाहिजे. कार्यकर्त्यांनी विचार करायचा नाही वरती युती होईल की नाही होईल, युती होईल नाही होईल हे वरिष्ठ बघतील, शिंदे साहेब बघतील. आपल्या कार्यकर्त्याला जे काम दिलेलं आहे हे पक्ष संघटना वाढवण्यासाठी दिलेलं आहे. तर म्हणून सगळीकडे शिवसेनेची ताकद कशी वाढेल याच्यासाठी आपण काम करा. शिवसेनेमध्ये रोज जे आहे हे लोक कार्यकर्ते पदाधिकारी कुठे कुठे आमदार खासदार माजी मंत्री हे सगळे शिवसेनेमध्ये जे आहे हे जोडले जात आहेत. कारण की त्यांना विश्वास आहे एकनाथजी शिंदे साहेबांवरती की या व्यक्तीच्या बरोबर आम्ही काम करायला लागलो की आम्हाला जे आहे आमच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्येचं निराकरण जे आहे या व्यक्तीकडून. शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा बांगर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो तुमच्या मतदारसंघामध्ये आला. मुंदडा साहेब देखील या ठिकाणी शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे शिंदे साहेबांबरोबर काम करतायत. हा हिंगोली असेल, किनवट असेल किंवा कळमनुरी असेल, इथे शिवसेनेची ताकद पारंपरिक आहे. किनवट मतदारसंघामध्ये तर आपले आमदार स्वतः मुंदडा साहेब या ठिकाणी वसमत मधून आमदार, वसमत असेल, कळमनुरी असेल आणि त्याचबरोबर हिंगोली असेल, या सर्वच्या सर्व विधानसभेमध्ये आता शिवसेनेची ताकद जी आहे ती चांगली झाली. या जिल्हा परिषदा असतील किंवा पंचायत समिती असतील, या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात
करू इच्छितो की शिवसेनेची ताकद या जिल्ह्यामध्ये आहे. भविष्यामध्ये शिवसेनेची ताकद आणि मतदार जो आहे या जिल्ह्यामधून कमी होता कामा नाही. म्हणून बीएलए जे आहे या बीएलए ची येणाऱ्या काळामध्ये बीएलओ बरोबर जे आहे घर आणि घर आपल्याला पिंजून काढायचं आहे. तरच आपल्या प्रत्येक मतदाराचं नाव जे आहे यादीमध्ये या ठिकाणी येणार. मी बांगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आमदारांना सांगतो की आपण बारीक लक्ष या ठिकाणी ठेवा. लोकांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेची ताकद जी आहे या मराठवाड्यामध्ये जे आहे हिंगोलीमध्ये देखील सगळ्यात जास्त जी आहे ही ताकद या हिंगोलीमध्ये आहे. तर आपल्याला आपला मतदार जो आहे हा जो इलेक्ट्रोल रोल मध्ये म्हणजे मतदार याद्यांमध्ये आलाच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही जे आहे हेळसांड आपण करता कामा नये. जे बीएलए नेमलेले आहे त्यांना जे आहे ते इलेक्शन कमिशनच्या साईट वरती जे आहे ते आपले बीएलए जाऊन रजिस्टर झालं पाहिजे. आपण सबमिशन केलं नसेल तरी विधानसभेचं नाव सबमिट करा. आणि मला अजून एक सूचना आपल्याला करायची आहे. 20 बूथ वरती 20 बीएलए आहेत. तर त्या 20 बीएलए वरती एक समन्वयक जो आहे तो आपण या ठिकाणी नेमा. जेणेकरून एका विधानसभेमध्ये आपल्याला फक्त 15 लोकांबरोबर जे बैठक घेतली म्हणजे पूर्ण विधानसभेचा आढावा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि समन्वयक जे इकडे सगळे मजबूतीचे लोक उभे आहेत ते समन्वयक जे आहेत त्या ठिकाणी द्या. जेणेकरून 20 बीएलएला नेहमी पक्षामध्ये सक्रिय ठेवण्याचं काम जे आहे हे समन्वयक आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी करा. बीएलए फक्त जे आहे तुमच्या निवडणुकीपुरतं बीएलए नका वापरू. बीएलएला जे आहे पूर्ण वेळ पक्षामध्ये सक्रिय करून घ्या. बीएलएला जे आहे ते काम द्या तुम्ही. त्यांना असं वाटलं पाहिजे पक्षाचा मी एक मोठा घटक आहे, महत्वाचा घटक आहे. कारण की तो जो आहे तळागाळामध्ये तांड्या वस्तीमध्ये जो आहे तो कनेक्टेड असतो. एक बीएलएला जर आपण टीम ताकद दिली तर त्याच्याबरोबर 10 लोक जे आहे तो निर्माण करेल. आणि विचार करा एका ग्रुपमध्ये जर 10 लोक आपल्याला मिळाली तर शिवसेनेची ताकद जी आहे ती अजून किती वाढेल ती. तर आपण या सगळ्यांना मला एवढीच विनंती करायची की आजचा जो बैठक होता तो SIR, बीएलए, बीएलओ आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्यावर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सगळ्यांना सांगणार होतो. पण आता इथे आल्यानंतर चित्र वेगळं आहे. चित्र वेगळं आहे तर सगळ्यांचे पात्र आता ज्या पात्रामध्ये आम्ही कलाकार कसा असतो तो जे त्याला जी भूमिका दिलेली असते त्या भूमिकेमध्ये तो सादरीकरण करतो. आता इथे आल्यानंतर आमची भूमिका जी आहे ती बदललेली आहे. तर आता त्या भूमिकेमध्ये आम्हाला शिरायला लागेल. सगळ्यांनी आता इथे जोरात जे भाषण केलेली आहे. मी संतोष बांगरजी यांच्याबद्दल एवढंच सांगतो की आमदारांनी जर आपला मतदारसंघ कशा प्रकारे बांधायचा आहे तर मला वाटतं संतोष बांगरजींकडून एक आवाज दिला की हजारो कार्यकर्ते जे आहे हे उभे राहिले पाहिजे. असं काम प्रत्येक आमदारांनी जर केलं तर मला वाटत नाही की येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठं यश येण्यास नाही. कारण की दिवस रात्र 24 तास या शिवसेने काम करत असतो. शिंदे साहेब आपण पाहिजे की शिंदे साहेब पाहायला बिजली लावून 18 तास काम करतात. जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा देखील 18 तास जे आहे काम करण्याचा एक प्रयत्न जो शिंदे साहेबांनी केला. जिथे कुठला शिवसैनिक मिळेल जिथे आमदार मिळेल तिथे त्याच्या पत्रावरती सही करण्याचं काम आणि लोकांना जे आहे सुविधा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.